लाईत गावातील मृतांना मिळत नाही शांततेचा विसावा. स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कारात ग्रामस्थांना होतोय प्रचंड त्रास. लाईत तालुका मूर्तिजापूर एकीकडे देशभरात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जात आहे, विकासाच्या गप्पा रंगत आहेत, पण दुसरीकडे अजूनही काही गावांमध्ये मरणानंतरची ही शांतता सामान्य माणसाला नाकारली जात आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लाईत या नदीकाठच्या गावात आजही स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागतात. आज दिनांक 17/7/2025 ला लाईत येथील वाल्मिक गावंडे यांचे हृदयविकाराने निधन झाले असता त्यांच्या अंत्यविधी करता त्यांच्या नातेवाईकांना त्रास झाला. या गावात स्वातंत्र्यापासून स्मशानभूमीच नाही. गावातील ग्रामस्थांनी स्वतःची जमीन स्मशानभूमी कर्जदान दिली, परंतु ती जमीन 2013 ला स्मशानभूमीची जागा बुडीत क्षेत्रात गेल्यापासून आजतागायत या गावात नवीन स्मशानभूमीची जागा निश्चित करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीने नवीन जागा ठरवलेली आहे, परंतु शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळत पडून आहे. परिणामी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नदीच्या काठावर किंवा असुविधायुक्त ठिकाणी नेले जातात. त्यातच पावसाळ्यातली अवस्था तर अतिशय वेदनादायक असते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जगताना तर आम्ही संघर्ष करतच आलो, पण मरणानंतर तरी आम्हाला शांततेने निरोप द्या. एकीकडे निवडणुकांच्या वेळी दरवाजावर येणारे लोकप्रतिनिधी मरणोत्तर या मूलभूत समस्येकडे दुर्लक्ष करतात, हे दुर्दैव आहे. ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ नवीन स्मशानभूमीसाठी योग्य जागा निश्चित करून कमीत कमी एक सुरक्षित छप्परयुक्त जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. अन्यथा ग्रामस्थांना आपल्या मूलभूत हक्कासाठी आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. ग्रामपंचायतीने नदीकाठावरच जागा ठरवलेली आहे. MRGS अंतर्गत त्याला निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. शासकीय अधिकाऱ्याच्या समन्वयामुळे त्या ठिकाणी परवानगी मिळालेली नाही. सौ विजयश्री प्रकाश वानखडे, सरपंच, गट ग्रामपंचायत लाईत, दातवी. मी भीमराव वानखडे. मी लहानपणापासून या गावामध्ये राहतो. या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, परंतु ह्या गावाची स्थिती अशी आहे की माझा जन्म झाला तेव्हापासून या गावात मी स्मशानभूमी पाहिली नाही आणि झालेली नाही. परंतु आम्ही तोंडी तक्रार शासकीय विभागाकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे दिली असता, परंतु आमच्या या गोष्टीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही. आमचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये फारच या ठिकाणी ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस फार त्रास होतो. आम्हाला शेवटचा क्षण तरी चांगला जावा, चांगलं विधी व्हावा आणि अशी आमची इच्छा आहे. एवढंच बोलतो. मी प्रकाश एकनाथराव वानखडे, माझी मिसेस सरपंच, दातविलाईत ग्रामपंचायत. आमची इथं सर्वात जास्त स्मशानभूमीची या जायचा त्रास होते आणि नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला भरपूर समस्या आहेत. त्या कारणाच्याने मी बोबडे मॅडमची, तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी म्हटलं की आम्हाला जे क्षेत्र बुडीत आहे तिथं आम्ही परवानगी देऊ शकत नाही, तर तुम्हाला परमिशन इकलाच जागेमध्ये काढायची आहे. दातवीमधले जे विषय आहे तर तिथं 69 गट नंबर आणि एकूण मंजुरात देत नाही आहे. MRGचे पैसे आलेले आहेत ते मंजुरात कॅन्सल झाले. त्याच्यानंतर जे पैसे आता आम्ही तायडे साहेबाची इकडे कंप्लीट केली तर ते म्हणत की आम्ही 8 लाख रुपयापर्यंत तुमचा निधी मंजुरात करू आणि तुमच्या स्मशानभूमीसाठी जागा जिथं राखलेली आहे तुम्ही तहसीलदार साहेबाची परमिशन घेऊन आम्ही तुम्हाला ते जागा देऊ शकतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.